परोपकाराय ध्वंती गावा. गाय या ठिकाणी उपकार करण्याकरता आली आहे. सुंदर असं पवित्र असं दूध गाय देते. पा हे पा दूध पवित्र आणि गोड, सुंदर असं गोड तो चिचिया पदराड. बघा ती एवढी आपल्याला सुंदर असं दूध देते. गाय आपल्यावर उपकार करते. जिवंतपणी शेण देते, आपल्यावर उपकार करते. मेल्यानंतर कातड देते, ती गाय आपल्यावर उपकार करते. परोपकाराय इदं शरीरम. आणि हे तुम्हा आम्हाला जे शरीर महाराज भगवान परमात्म्याने दिले ते फक्त उपकार करण्यासाठी दिले. म्हणून तुम्ही सर्व जणांनी, तुम्ही आम्ही माझ्या सगळ्या सर्वांनी कुठेतरी आम्हाला पवित्र असा भगवान परमात्म्याने हृदय दिलाय. म्हणून का होईना गड्या या जगाच्या मालकाच्या दिलेल्या या हृदयातून उत्तराई होणं अत्यंत गरजेचं आहे. जीवन जगत असताना कुठेतरी तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार नका घालू दूध जया मध्ये सार ताकाचे उपकार तरी करा. दूध द्या वाटत नाही तुम्हाला. काही काही बाया ताक फेकून देतील पण शेजाऱ्याला देत नाही. कुत्र्याला पाजतील, म्हशीला पाजतील, पण नाही देत. असं नका करू. फेकून देत असाल तर आमच्या भजनीला पाजा. ताकावर याच्यावर खूप दृष्टांत मग आता घरी थांबणं काय करू मी तरी. मला कीर्तन करायला आता मला ठरवं लागेल 8 ते 1 वाजेपर्यंत. हे पळून गेले पण एवढ्या पैशात ऍडजस्ट होत नाही. बरोबर आहे. चला काय सांगायचं, तो उपकार केला पाहिजे. काय उपकार केला पाहिजे. आता सर्वसामान्य आपण शेतकरी वर्ग आहोत. पहिल्या काळातले शेतकरी हे महाराज सकाळी पहाटे 4 वाजता उठायचे. बरोबर आहे. आता जे डिजिटल शेतकरी झाले ना सकाळी 10 वाजता उठतात. मोबाईलवरून मोटरला येतात. बरोबर आहे. ट्रॅक्टरनं झालं कोळपणं, पेरणं ट्रॅक्टरनं, नांगरणं ट्रॅक्टरनं, वखरणं ट्रॅक्टरनं. आता म्हणजे शेतकऱ्याला तेवढे कष्ट आहेत म्हणा, पण अंग मेहनत तेवढी राहिली नाही. आळशी झाले सध्याचे शेतकरी. पण पहिल्या काळातला शेतकरी हा बैलाने काम करून घेत होता. ऐकाकडे दृष्टांत, शेवटचा दृष्टांत देतोय दादा, लक्ष द्या. बैलाने काम करून घ्यायचा शेतकरी, तो शेतकरी हाडाचा शेतकरी असणारा शेतकरी सकाळी 4 वाजता उठायचा. दररोज काकडा भजन करायचा. आणि काकडा भजन करत असताना पंढरपूरची वारी करायचा, काकडा भजन करायचा, हरिपाठ घ्यायचा. नित्यनेम वारकरी होता तो आणि शेतकरी होता. बायको सुद्धा महाराज नवरा भजनी म्हणल्यानंतर काकडा करतोय, वारी करतोय, हरिपाठ घेतोय, दररोज नामचिंतन करतोय. बायको सुद्धा वारकरी घराण्यातली होती. नवरा सकाळी उठायचा, स्नान करायचा, काकड्याला निघून जायचा. त्याची बायको सुद्धा त्याच्या बरोबर उठायची, स्नान करायची आणि पहाटेच महाराज स्वयंपाकाला लागायची. सुंदर अशा ज्वारीच्या भाकरी. त्याचा तिकडे मंदिरावर काकडा ऐकू यायचा आणि ती काकडा ऐकत ऐकत त्याच्यासाठी स्वयंपाक बनवायची. आणि पहिले माणसं, जुन्या काळातली माणसं शेताकडे जर जायचं असेल, उन्हाळ्यामध्ये जर रानं नीट करायची असतील, वखरायचं असेल, नांगरायचं असेल तर सकाळी 7:30-7 वाजता शेतामध्ये असायचे. 12 वाजेपर्यंत आऊत आणायची. कारण सकाळी सकाळी शिराळ असतं, शिराळाचं काम जास्त होतं म्हणून सकाळी लवकर शेतामध्ये जायची. आणि तो शेतकरी सुद्धा महाराज काकड्याला गेला, काकडा केला. 5:30-6 वाजता काकडा संपला आणि काकड्याची आरती घेऊन घरी आला. तोपर्यंत त्याच्या बायकोने सुंदर अशा चुलीवर भाकरी भाजल्या होत्या. मस्त अशा फुगून भाकरी तयार होत्या. आता भाकरी करणारी फुगते, भाकर फुगायला तयार नाही. भाकरी असं सुंदर करायची. महाराज आल्या आल्या त्यांनी मस्त आरती वगैरे ठेवली. आला टाळ वगैरे अडकून ठेवला. बायकोने त्याला सांगितलं, अहो आता तुम्हाला पाळी घालायला जायचं, तुम्ही काय करा, थोडीफार एखादी भाकर खाऊन जा. नंतर लगेच बायकोने त्याला भाकर वाढली. त्याने जेवण करतोय तोपर्यंत त्याच्या बायकोने मस्त सुंदर अशी एक छत्रीच्या आकाराची भाकर घेतली. त्याच्यावर थोडंसं बेसन टाकलं, त्याच्यावर थोडंसं घुसवण टाकलं, त्याच्यावर थोडीशी मटकीची भाजी टाकली, त्याच्यावर थोडीशी आलूची भाजी टाकली, त्याच्यावर थोडंसं मिरचीचं लोणचं टाकलं, त्याच्यावर थोडी तेलाची धार टाकली. नंतर तुम्ही जसं लिंबाचं लोणचं ते तसं लिंबाचं लोणचं टाकलं. नंतर थोडं भरीत वांग्याचं भाजून टाकलं. अशा 7-8 भाज्या महाराज टाकल्या. एक दुसरी एक छत्रीच्या आकाराची भाकर त्या भाकर रोबडी घातली आणि ती भाकरी एका सुती कपड्यामध्ये बांधली. आणि पतीचं तोपर्यंत जेवण झालं. सांगितलं, पतिदेव ह्या तुमची दुपारची भाकरी घेऊन जा, दुपारी मला यायला थोडा उशीर होईल. त्या नवऱ्याने त्या सुती कपड्यामध्ये बांधलेल्या 2 भाकरी तेवढ्या भाज्या घेतल्या आणि
गोठ्यामध्ये आला, बैलांनाच वैरण खात होते बैलांना सोडलं, आवताला झुंपलं. झुंपल्याच्या नंतर ते वखर होता ते काढवणावर, काढवणच म्हणतात ना, काढवणावर घातला आणि ती जी भाकरी होती ती भाकरी जुवाला पुढे बांधून टाकली. आता रस्ते पांदीचे, डांबरिंग नव्हती पहिली, दगडाचे रस्ते महाराज. 1-2 किलोमीटर शेत लांब, तो 6:30 वाजता तिथून निघाला शेतून. ती भाकरी अशी त्या आवता संघ अशी हलायची, आदळत आदळत हिसळत ती भाकरी शेतामध्ये गेली. गेल्याच्या नंतर आऊत शेतामध्ये गेल्यानंतर यानं भाकरी लिंबाच्या झाडाला बांधून ठेवली. एक विनगी भरून पाणी आणलं, आंब्याच्या बुडाला ठेवलं, लिंबाच्या बुडाला ठेवलं आणि याने 7 वाजता वखर झुंपला आणि 7 वाजल्यापासून दुपारी 12 पर्यंत वखर हाकायला सुरुवात केली. सर्जा हट हट सर्जा रे हट, दे दे ये असंच असतं ना. 12 वाजेपर्यंत आऊत हाणलं, 12 वाजेपर्यंत आऊत हाणलं. पण जेव्हा याने पहिला झुपले आणि आऊत हाणायला सुरुवात केली, थोड्याच वेळामध्ये त्याच्या जवळ एक भिकारी आला. भिकारी त्याला पाहत होता. सकाळी 7 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत हा शेतकरी आऊत हाणतोय. काय कष्ट करतोय शेतकरी. 12 वाजता दिवस डोक्यावर आला. उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाळ्या घालण्याचे दिवस. दुपारी 12 वाजता पोटामध्ये भूक लागली आणि बायकोने दिलेल्या शिदोरीची त्याला मात्र आठवण झाली. अरे, माझ्या बायकोने माझ्यासाठी सुंदर अशी शिदोरी दिली. लगेच आऊत सोडलं, बैलांना हौदावर नेलं, पाणी पाजलं आणि बैलांना त्या लिंबाच्या आंब्याच्या झाडाखाली बांधलं. त्यांना वैरण टाकली आणि आता झाडाची भाकरी सोडली. बिनगीचा एक तांब्या भरून पाणी घेतलं, झाडाखाली बसला, शिदोरी सोडली. पाहिलं तर काय त्या भाज्या, लिंबाचं लोणचं आंब्याच्या लोणच्यात गेलेलं, आलूची भाजी भरितामध्ये गेलेली, भरीत त्या मटकीच्या घुसुणीत गेलेलं. 7 पासून 12 पर्यंत ती भाकरी अशी नरम नरम काय भाकरी झाली होती म्हणसा, तोंडाला पाणी येऊ देऊ नका. मोरली होती भाकरी. आता त्या शेतकऱ्याने एक घास मोडावा, पाणी फिरवावं. वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाव घेता फुकाचे. श्लोक झाला पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पाणी फिरवलं, आचमन केलं, तोंडामध्ये घास घालणार एवढ्या मागून आवाज आला, ओ शेतकरी दादा, शेतकरी दादा. आवाज आल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याने मागे फिरून पाहिलं. मागे फिरून पाहिलं तर अंगावर कपडे फाटलेले, अंगावर मळमळ कपडे, केसाच्या जटा झालेला एक भिकारी आणि मला हाक मारतोय, ओ शेतकरी दादा. त्या शेतकऱ्याने ओ दिली. काय रे दादा? काही नाही दादा, सकाळी 7 पासून मी तुम्हाला बघतोय, काय कष्ट करता हो तुम्ही. दुपारचे 12 वाजेपर्यंत तुम्ही नाही आऊत थांबवलं. खरंच तुमच्या कष्टाला सलाम आहे गड्या. काय माझा शेतकरी कष्ट करतोय. या सर्व शेतीवर जग पोचलं जातं महाराज, पण लोकांना जगवता जगवता माझा शेतकरी राजा आज कधी उपाशी पोटी झोपतोय हे नाही जगायला करायला तयार. तो भिकारी म्हणते, दादा एवढे कष्ट करता तुम्ही, खरंच तुमच्या कष्टाला सलाम आहे. त्यांनी सांगितलं, काय करणार हो, मुलगी 12वीला आहे, 1-2 वर्षात तिचं लग्न करावं लागेल. पोरग शिकतंय, पोराची फीस भरावी लागते, मुलीला शिकवावं लागतं, तिच्या लग्नासाठी काही 2-4 पैसे जमा करून ठेवावे लागतात. म्हणून हे आमच्या शेतकऱ्याच्या नशिबाला कष्ट आहे, करावं लागतात कष्ट. हो, कष्ट करावे लागतात, पण खरंच तुमचे कष्ट मला आवडले. पण एक सांगू का दादा, तुम्ही एवढे कष्ट करता म्हणून तुमच्या पत्नी तुमच्यासाठी एवढ्या भाकरी आणि एवढ्या भाज्या दिल्या हो. पण मी एक भिकारी आहे, मला कोणीच काही देत नाही. मी 8 दिवस झालं माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण सुद्धा नाही. दादा तुम्हाला एक विनंती आहे दादा, तुमच्या या 2 भाकरींमध्ये कोरभर भाकर मला द्याल का, आणि एक तांब्याभर पाणी द्याल का? खूप उपकार होतील शेतकरी दादा तुमचे, माझ्या पोटात अन्नाचा कण नाही हो. असं सांगितल्याच्या नंतर शेतकऱ्याला जाण होती गरिबीची, डोळ्यामध्ये आसू आले. त्या शेतकऱ्याला सांगितलं, पांडुरंगा असा कसा खेळे आहेस रे तू, काही जणांना काय काय खावं हे कळत नाही आणि काही जणांना काय खावं हे मिळत नाही. दादा
नको रे पांडुरंगा अशी लोक वेळ देऊ. वारी करणारा शेतकरी, काकडा भजन करणारा शेतकरी, वारकरी संप्रदायामध्ये जगत असलेला शेतकरी, त्याला दया आली ते भिकाऱ्याची. बोलवलं जवळ, दादा या जवळ बसा. माझ्या शेतकरी राजाने कोरभर भाकर नाही दिली, अर्धी नाही दिली, एक नाही दिली. बघता बघता माझ्या शेतकऱ्याने 2च्या 2 भाकरी त्या भिकारी दादाच्या हातामध्ये दिल्या. त्या भिकाऱ्याने सुद्धा 8 दिवस अन्नाचा कण खाल्ला नव्हता. त्या भिकाऱ्याने मोठा 2 भाकरी खाऊन घेतल्या 5-10 मिनिटात. 2 तांबे पाणी दिलं, तृप्तीचा ढेकर दिला. आता भिकारी रडायला लागला. अरे उदार माणसं मी पाहिले, खूप उदार माणसं मी पाहिले. काय माझा शेतकरी दादा उदार आहे, काय उदार आहे, काय उदार आहे. कोरभर भाकर मागितली मी माझ्या शेतकरी दादाला, 2च्या 2 भाकरी दिल्या. तृप्त झाला हो शेतकरी दादा. आनंदाचे अश्रू त्या भिकाऱ्याच्या डोळ्यामध्ये यायला लागले. भिकारी रडतोय यात नवल नाही. त्या भिकाऱ्याचं रडणं पाहून शेतकरी सुद्धा रडायला लागला. भिकाऱ्याने प्रश्न केला, शेतकरी दादा 8 दिवस झाले माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता. माझं पोट आज तृप्त झालं म्हणून माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तुमच्या सारखा देणारा माणूस मी नाही पाहिला. स्वतः उपाशी राहिला, पण मला जगवलं तुम्ही. पण तुम्ही काय रडता? त्या शेतकऱ्याने दिलेलं उत्तर खूप गोड आहे बघा. शेतकरी म्हणतो, भिकारी दादा ऐका ना, मी कष्ट करतो म्हणून माझी बायको सकाळी 6 वाजता तिने मला जेव घातलं. मी सकाळी 6 वाजता 1-1.5 भाकर खाऊन आलो दादा. 12 वाजेपर्यंत आऊ थांबलं, वखरलं रान, पोटात भूक लागली. माझ्या बायकोने दुपारी सुद्धा जेवणासाठी माझ्यासाठी भाकरी दिल्या होत्या. आता मी परत आऊ थांबणार, कष्ट करणार. घरी जाण्याच्या अगोदर माझी पत्नी माझ्यासाठी स्वयंपाक बनवून ठेवणार. माझं वय वर्ष 55 आहे. वयाच्या 55 वर्षामध्ये दिवसातून 3 टाइम जेवतो दादा मी, 3 टाइम. पण या 55 वर्षाच्या आयुष्यामध्ये आता जे माझं पोट भरलंय ना, तेवढं या 55 वर्षात भिकारी दादा कधीच भरलं. तुम्हाला सांगू का दादा, जे लोकांकडून घेण्यामध्ये जे समाधान असतं ना, कधीतरी दुसऱ्याला देऊन बघा, वेगळं समाधान झाल्याशिवाय. म्हणून जीवनामध्ये कधीतरी दुसऱ्यावर उपकार करायला शिका. विहीर आहे, प्रत्येक जण शेतकरी आहे. त्या विहिरीमध्ये महाराज बांधलेल्या विहीर आहे, सरकारची योजना आहे. बघा तुम्ही, मोटरा बसवल्यात प्रत्येकाने. पण असं कधी ऐकलं का की ती विहीर उलथून गेली कधी एखाद्याची? दररोज एखादा शेतकरी केळीला पाणी देत असेल, गव्हाला पाणी देत असेल, वांग्याला पाणी देत असेल, भाजीपाल्याला पाणी देत असेल, तर रात्रमध्ये पाणी तेवढ्याला तेवढं येऊन बसतं. पण एका बाजाराने ठरवलं, मी आता पाणी उपसणारच नाही, माझ्या विहिरीचं पाणी मला आपोआप उलथून जाऊ द्यायचं. जाईल का पाणी उलथून? नाही जात. पण तुम्ही दररोज पाणी उपसत राहा, दररोज तेवढं पाणी नवीन येत राहतं. म्हणून तुम्ही तुमच्या कमवलेल्या, धर्माने कमवलेल्या पैशामधला तुम्ही थोडीफार पैसे जमा व्हायला थोडी जागा रिकामी करा, तेवढी जागा आपोआप भरल्या जाते. याचा अर्थ आपण कधीतरी कुठंतरी आपण दान देणं गरजेचं असतं, थोडा तरी परोपकार करणं गरजेचं असतं. त्या साधू संतांनी तुम्हाला आम्हाला शिकवण दिलेली आहे, थोडा तरी परोपकार. म्हणून आपण किती जरी उपकार करायला गेलं गड्या, किती जरी आपण द्यायला गेलं गड्या, तरी संतांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची जाण नाथ बाबा म्हणतात, त्यांचं वर्णन माझ्यानं होत नाही. संतांचा उपकार सांगावया नाही पार, आपणा सारिखे करीती, या कुळ नाही चिती.